उत्कर्ष स्त्री जन्माचा. थोर मातांच्या उदरातून जन्म घेते क्रांती, तिच्या वेदनात दडलेली असते जगाची शांती. रक्ताच्या थेंबातून ती इतिहास घडविते, स्वतः जळून इतरांसाठी प्रकाश पेरिते. तीच जिजाऊंचा निर्धार, तीच सावित्रीची ज्योत. तीच जिजाऊंचा निर्धार, तीच सावित्रीची ज्योत. अन्यायाच्या अंधारात खऱ्या अर्थानं तीच भवानीचा पोत. तिच्या डोळ्यात असतं स्वप्नांचं आकाश. तिच्या डोळ्यात असतं स्वप्नांचं आकाश आणि पावलात असतो संघर्षाचा प्रकाश. चुलीपाशी घाम गाळणारी तीच. चुलीपाशी घाम गाळणारी तीच आणि प्रयोगशाळेत संशोधन करणारी सुद्धा तीच. शेती मातीत राबणारी तीच आणि रणांगणात उभी टाकणारी सुद्धा तीच. कितीदा तिला तोललं गेलं, कितीदा तिला तोललं गेलं परंपरांच्या काट्यावर, कितीदा तिला रोखलं गेलं संस्कारांच्या नावावर. पण प्रत्येक वेळी ती उभी राहिली स्वतःच्या जिद्दीने. नियती बदलली तिने तिच्या स्वतःच्या प्रयत्नाने. तिच्या हसण्यात असते घराची सकाळ. तिच्या हसण्यात असते घराची सकाळ. तिच्या अश्रूंमध्ये दडलेला असतो काळजाचा ज्वाळ. ती तुटली तरी मोडत नाही. ती तुटली तरी मोडत नाही. पडली तरी सांडत नाही. ती रडली तरी थांबत नाही. ती धडपडली तरी धीर सोडत नाही. ती आई आहे. ती आई आहे म्हणून जग जिवंत आहे. ती शिक्षिका आहे म्हणून विचार जिवंत आहे. ती एक योद्धा आहे म्हणून स्वाभिमान जिवंत आहे. आणि ती स्त्री आहे म्हणून मानवतेचा श्वास जिवंत आहे. आणि ती स्त्री आहे म्हणून मानवतेचा श्वास जिवंत आहे.